राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी आता प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत। दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून आता निकालाची प्रतीक्षा आहे। महापालिकांसाठी 15 तारखेला मतदान असून 16 तारखेला त्याचा निकाल लागणार आहे। दरम्यान मुदत संपल्यानंतर सुद्धा उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करता येणार असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय। मतचोरीवर करडी नजर ठेवण्यासाठी ठाकरे बंधूंकडून भगवा गार्डचा नवा प्रयोग करण्यात येणार आहे। 2000 पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी देत विशेष प्रशिक्षण देण्यात आले। मतदान केंद्राच्या बाहेर 15 जानेवारीला भगवा गार्ड तैनात करण्यात येणार आहे। मतचोरी, दुबार मतदार, बोगस मतदान रोखण्याचा ठाकरे बंधूंकडून प्रयत्न केला जाणार आहे। पालिका निवडणुकीत बोगस मतदान होऊ नये, दुबार आणि बनावट मतदारांनी मतदान करून मतचोरी करू नये यासाठी ठाकरे बंधू भगवा गार्ड मैदानात उतरवणार आहेत। हे भगवा गार्ड मतदान केंद्रांवर तैनात असणार आहेत। तसंच ते संशयित दुबार आणि बोगस मतदारांना पकडून मतदान करण्यापासून रोखणार आहेत। दुबार आणि बोगस मतदारांच्या माध्यमातून होणारी मतांची चोरी रोखण्यासाठी ठाकरे बंधूंच्या पक्षांनी सुमारे 2000 पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षित केलंय। दुबार मतदारावरून ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणि मनसेकडून इशाराही देण्यात आलाय। दुबार मतदारांना आम्ही तिकडच्या तिकडे फोडणार, आमच्यावर कारवाई होऊ दे, आम्ही लोकशाही कुठेही जाऊन देणार नाही। असं नाही होऊ शकत। तुम्ही काय कारवाई करायची करा, आम्ही पोलिसांना सांगू की हा दुबार मतदार आहे, तुम्हाला काय करायचं करा, नाही तर आम्ही करू। पहिले जाऊन मोहल्ल्यामध्ये उभे राहा। सर्वात जास्त बोगस मतदार तिथे असतात। एक जण बुरखा घालून 14 15 वेळे मतदान करताना आम्हाला अनुभव आहे। पाय तोडायचे असतील ना, बोगस मतदार पाय तोड, जावा भैरमपाड्यामध्ये, जावा नलबाजार मध्ये। आणि हे दुबार मतदार आहेत, त्यांना ठोकण्याचा कार्यक्रम सकाळी 7 वाजल्यापासून सुरू होईल। आम्ही एक आमचं पथक तयार केलेलं आहे। आम्ही दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन अशा प्रकारे आमचं एक भरारी पथक तयार केलेलं आहे। दुबारा मतदार दिसला की त्या पथकाला कळवायचं, विभाग वाईज, आणि मग ते येऊन त्याचा करेक्ट कार्यक्रम करणार। आता तरी भगव्याकडे येण्याचा त्यांचा हा केविलवाना प्रयत्न आहे। भगवा त्यांनी कायमस्वरूपी सोडला, बाळासाहेबांचे विचार सोडले, हिंदुत्वाला तिलांजली दिली, मामूंच्या गोदीत जाऊन बसले। आता निवडणुकीच्या दिवशी भगवा काहीतरी ब्रिगेड निर्माण करायचं, याचा अर्थ स्वतःला फसवले कसं याची जाहीर कबुली देण्यासारखा आहे। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात ठाकरेंच्या उमेदवार हेमांगी वरळीकर यांचे पती हरीश वरळीकर यांनी पैसे वाटल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेकडून आणि अपक्ष उमेदवारांकडून करण्यात आलाय। ठाकरेंच्या सेनेचे हरीश वरळीकर यांनी बैठकीच्या नावाखाली महिलांना बोलवून पैसे वाटल्याचा आरोप आहे। त्याचा व्हिडिओ समोर आलाय। सूर्यकांत कोळी यांनी ठाकरेंच्या सेनेचे व्हिडिओ समोर आणलेत। सूर्यकांत कोळी यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्यानं ते अपक्ष म्हणून निवडणूक लढतायत। तर हरीश वरळीकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावत पोलिसात तक्रार देणार असल्याचं म्हटलंय। पैसे वाटण्याचं काम केलं तुम्ही एवढ्या वर्षी, हेच तुमचं काम आहे? उभाटा हेच करतं का? आणि आमच्या शिंदे गटाला 50 खोके आणि एकदम ओके आमच्यावर आरोप करता, आणि अशा लोकांना यांना शासन झालं पाहिजे। शिंदे गटाचे एक पदाधिकारी आहेत भागेशभाई, त्यांच्या घरी मीटिंग चालू आहे आणि तिथे पैसे वाटप होणार आहे। म्हणून आम्ही सगळे आमचे जे 4-5 कार्यकर्ते आणि तिथे महिला पण उपस्थित असल्यामुळे आमचे महिला शाखा प्रमुख आमच्या बरोबर होते, ते आम्ही तिथे वर गेलो। हे बाकीचे विरोधक तिथे आले आणि त्याने आमच्यावरच आरोप केला की बाबा असं तुम्ही पैसे वाटप करतात। आता असं झालं की त्यांच्या पायाखालचे वाळू सरकलेले, पराभव समोर दिसत असताना काहीतरी खोटे नाटे आरोप करायचा त्यांचा आता धंदा झालेला आहे। एवढं सगळं जर त्यांच्याकडे साहित्य असतं तर ते भाजपमध्ये असतं, कारण लपवलं असतं। पण हेमांगी त्यांच्या समोर जे सूर्यकांत कोळी उभे आहेत, ज्यांना आमच्या पक्षातून होते, पण शेवटच्या मिनिटाला आम्हाला कळलं की त्यांच्यावर गुंगी देऊन रेप करण्याचा आरोप आहे, म्हणून आम्ही त्यांना तिकीट दिलं नाही। वांद्र्यात झिशान सिद्दीकींच्या कार्यकर्त्यांवर पैसे वाटल्याच्या आरोपात गुन्हा दाखल झालाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मत द्या म्हणत पॅम्पलेट आणि लिफाफे वाटल्याचा आरोप करण्यात आला। जावेद शेख या व्यक्तीकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे। पैसे वाटल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय।
जळगावात प्रभाग 11 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांकडून पैसे वाटप होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. अपक्ष उमेदवारांनी या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. याबद्दल कारवाईची मागणी करण्यात आली आहे. प्रचार रॅलीत काम करणाऱ्या बचत गटाच्या महिलांना त्यांच्या रोजंदारीचे पैसे दिले जात होते. त्याचा कुणीतरी चुकीच्या पद्धतीनं व्हिडिओ बनवलाय. मतदारांना पैसे वाटण्याचा कोणताही प्रकार घडलेला नाही असं स्पष्टीकरण शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख सरिता माळी यांनी दिलंय. नालासोपाऱ्यात दुचाकीमधून 10 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. पेल्हार ब्रिज जवळ रात्री 2:30 वाजता रोकड जप्त करण्यात आली. या प्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अकोला शहरातील मोठी उमरी परिसरातील प्रभाग क्रमांक 4 ताथोड नगरमध्ये काही उमेदवारांकडून साड्या वाटप करण्यात आल्या. रात्रीच्या सुमारास घरासमोर साड्या ठेवण्यात आल्या होत्या, पण साड्या ठेवणारा नेमका कोण हे समजू शकलं नाही. स्थानिक महिलांनी या साड्या जाळून टाकल्या. आजची रात्र आणि उद्याची रात्र जागे राहा आणि पैसे वाटायला जर का त्यांच्याकडून कोण आलं सरळ 2 कानपटक मारा आणि पोलिसांच्या ताब्यात द्या. की त्यांचा पापाचा पैसा आहे, भ्रष्टाचाराचा पैसा आहे. तो पापाचा पैसा घरात घेऊन आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं आयुष्य बर्बाद होऊ देऊ नका. सत्तापेक्षा सत्य महत्वाचं आहे. तर अदानींवरून राज ठाकरे आणि फडणवीसांमध्ये झुंपली आहे. अदानींना अर्थसहाय्य कुठून झालं, 10 वर्षात मोठे कसे झाले, असा सवाल राज ठाकरेंनी केलाय. मोनोपोलीमुळे एक व्यक्ती देशाला वेठीस धरू शकतो असंही राज ठाकरे म्हणाले. तर उद्योजकच आले नाहीत तर नोकऱ्या कशा येतील असा सवाल फडणवीसांनी केलाय. 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या अगोदर गौतम अडानी कुठे होते, की आता 2024-25ला गौतम अडानी आता कुठे आहेत? फक्त सरकारच्या आशीर्वादाने. जगामध्ये असा एकही माणूस नसेल जो 10 वर्षामध्ये इतका श्रीमंत झाला. वेड्यांनो, 2014 साली हा महाराष्ट्र, हा देश, भारत जगातली 11वी अर्थव्यवस्था होता. आता तो जगातली 3री अर्थव्यवस्था झाला. जगामध्ये एवढी मोठी अर्थव्यवस्था विस्तारित झाल्यानंतर हजारो उद्योजक या ठिकाणी तयार झाले आणि जे उद्योजक या ठिकाणी होते त्या सगळ्यांनी प्रचंड मोठा विस्तार. आपली अर्थव्यवस्था विस्तारित होत असेल, आपल्याकडे गुंतवणूक येत असेल, आपल्या मुलांच्या हाताला काम मिळत असेल तर आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे की रोज त्यांना धक्का मारला पाहिजे. या सगळ्या याच्यामध्ये अंबानी घ्या, टाटा घ्या, अजून कोणी उद्योगपती घ्या, बिर्ला घ्या, कोणी यांची एम्पायर स्वतः उभी केलेली आहे. म्हणजे आज जर समजा तुम्ही विमानतळ ही एक जर समजा गोष्ट बघितली तर 7 का 8 विमानतळ आज गौतम अडानींना देण्यात आलेली आहेत केंद्र सरकारकडनं. आणि त्यातलं फक्त एक नवी मुंबईचं विमानतळ सोडलं तर एकही विमानतळ हे गौतम अडानीने बांधलेलं नाही. पोर्ट्स याच्यामध्ये एक मुंद्रा पोर्ट सोडलं तर जेवढी पोर्ट्स आता त्या गौतम अडानींच्या हातामध्ये आता आहेत त्यातलं एकही पोर्ट हे गौतम अडानीने स्वतःहून उभं केलेलं पोर्ट नाही. ही दुसऱ्यांची पोर्ट्स होती, त्यांना गन पॉइंट वरती आणून त्यांच्याकडनं ही संपूर्णपणे पोर्ट्स विकत घेतलेली आहेत. हा जमाना असा आहे, तुम्ही जर उद्योजकाला नाकारलं, तुम्ही जर गुंतवणूक नाकारली तर गुंतवणूकदार दुसरीकडे जायला तयार आहे. आणि मग गुंतवणूकदार जर आला नाही तर या ठिकाणी आमच्या मुलांच्या हाताला काम कसं मिळेल? तुमचं बरं आहे, केवळ भाषण करायचे आणि मराठी माणसाला काय द्यायचं? नोकऱ्या तर सोडाच, शिव वडापावची गाडी त्या ठिकाणी द्यायची. वडापावच्या व्यतिरिक्त मराठी माणसाकरता तुम्ही स्वप्न पाहिलं नाही. अनेक उद्योग तसे आहेत. सो मला फक्त मुख्यमंत्र्यांना सांगायचंय की हा विषय हा कोणाच्या ग्रोथचा नाहीये. ग्रोथ कशी होतीये, स्वतः उद्योगपतीची वाढ कशी होतीये तर ती वाढ मला असं वाटतं समजून घेणं हे गरजेचं आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकाने समजून घेणं गरजेचं आहे. उद्या हा एकच माणूस या देशाला वेठीस धरू शकतो की इथे नवीन आता वाढवणला विमानतळ येते, नवी मुंबईचं झालंय आणि सांताक्रूज विमानतळ हळूहळू हळूहळू सगळं बाजूला काढणार, सगळं नवी मुंबईला नेणार आणि सांताक्रूज विमानतळाचा मोठाच्या मोठा प्लॉट विकायला काढणार. आता आहे अदानीकडे. अरे जर लंडनला 3 एअरपोर्ट असू शकतात तर माझ्या मुंबईला 3 एअरपोर्ट का नाही? कदाचित मी इथे 3 एअरपोर्ट केल्यानंतर तुम्हाला इथे लंडन असल्यासारखं वाटेल,
आणि तुम्ही इथेच थांबाल म्हणून तिसरा एअरपोर्ट देखील या ठिकाणी करणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट मुंबई याची क्षमता 1.5 पट करणार आहे. काहींनी मनात येईल ती आश्वासनं दिली, खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा असा काहींचा व्यवहार असल्याचं फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी पुण्यातून अजित पवारांना टोला लगावलाय. यावर 9 वर्षात पालिकेची तिजोरी खाली केली, त्यात एकही आडा आणला नाही असा पलटवार दादांनी केलाय. मला कोणावर या ठिकाणी टीका करायची नाही. काही लोक मनात येईल त्या पद्धतीनं आश्वासनं देऊन राहिलेली आहेत. आश्वासन देताना आपण ते कुठून पूर्ण करणार आहे याचाही विचार करत नाही. मला त्यांनाही काही म्हणायचं नाही. त्यांना मी फक्त पुण्यातली एक म्हण सांगतो. पुण्यामध्ये लोक म्हणतात खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा. अशा पद्धतीनं काही लोकांचा जो काही व्यवहार आहे त्याच्यावर मी कुठलीही टीका करणार नाही. काही जण काही आश्वासन देतात, खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा असं देखील सीएम साहेब बोललेले आहेत. हे पण माझ्या कानावर आलं. ते असं म्हणाले ते परत झालं असं मला वाटतं. कारण गेली 9 वर्ष त्यांच्याकडे ज्यांच्याकडे महानगरपालिकेची तिजोरी होती ती त्यांनी पूर्ण खाली केली होती. त्यात एकही आणं नाहीये. रवींद्र चव्हाण यांनी शिवतीर्थावरील कालच्या सभेमध्ये लुंगी परिधान केल्यावरून संजय राऊतांनी टीका केली. रवींद्र चव्हाणांना केरळला निवडणूक लढायची आहे असा टोला त्यांनी लगावला. यावर रवींद्र चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलंय. लुंगी पेहरावावरून निशाणा साधणाऱ्या विरोधकांवर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पलटवार केलाय. आदित्य ठाकरेंनी नेसलेल्या लुंगीचा फोटो शेअर करत प्रत्युत्तर दिलंय. गुडघ्याच्या व्याधीमुळे मी तसा पेहराव केलाय. निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारादरम्यान झालेली दुखापत हे त्याचं मुख्य कारण. मुळात ती माझी वैयक्तिक बाब आहे. राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष, शेवटी स्वतः हे विचारधारेचे संस्कार आमच्यावर आहेत. म्हणून तुम्ही जीभ उचलली तरी मी संयम राखून आहे आणि राहीन. राहिला प्रश्न टीकेचा, तर ज्यांच्याकडे स्वतःच्या कामाबद्दल आणि विकासावर बोलण्यासारखं काही नसतं ते असली विधानं करत असतात. मतांसाठी लुंगी घालणाऱ्यांचा फोटो खाली आहेच. बाकी संजय राऊतांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. त्यांना निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा. भाजपचे तामिळनाडूचे नेते के अण्णामलाई यांनी नुकतेच बॉम्बे हे महाराष्ट्राचं शहर नाही असं वक्तव्य केलं होतं. यावरून राज ठाकरे यांनी रसमलाई उल्लेख करत हल्लाबोल केला होता. या मुद्द्यावरून राजकारण तापलं असतानाच शिवतीर्थवर झालेल्या महायुतीच्या सभेत रवींद्र चव्हाण यांनी साऊथ इंडियन शैलीतील लुंगी परिधान केली होती. यावरूनच राऊतांनी सोशल मीडियावर रवींद्र चव्हाणांचा फोटो शेअर करत रसमलाई इफेक्ट असं म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला होता. स्वतःला शिवसैनिक समजत होते पूर्वी. बहुतेक त्यांना सुद्धा पुढल्या वेळेला तामिळनाडूत निवडणूक लढायची. एक लोंग्या सोंग्या मुंबईत येतो तामिळनाडूतून आणि मराठी माणसावर हल्ला करून जातो. परत तो आव्हान देतो आणि तुम्ही त्यानं दिलेली लुंगी घालून फिरताय. यांचं मानसिक संतुलन बिघडलंय. संजय राऊत यांच्या निवडणुकीतली पॅन्ट उतरली गेली आहे आणि त्यामुळे ते दुसऱ्याच्या लुंगीकडे बघतायत. रवींद्र चव्हाणांची कर्मठताच भाजपची ताकद आहे. त्याच्यावर आम्ही जिंकू. आणि संजय राऊत राजकीय दृष्ट्या नागडे, निवस्त्र आणि पॅन्ट उतरलेले दिसते. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारी 2026ला मतदान होणार आहे आणि 7 फेब्रुवारीला 2026ला मतमोजणी होईल. तर 12 जिल्हा परिषदा, 125 पंचायत समित्यांसाठी निवडणुका होणार आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 5 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे, तर 7 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याची मुदत 16 ते 21 जानेवारीपर्यंत आहे. तर 22 जानेवारी ही अर्ज छाननीची आणि 27 जानेवारी ही अर्ज माघारीची मुदत आहे. तर चिन्ह वाटपाचा दिवसही 27 जानेवारीचा आहे. तो कोणत्या 12 जिल्हा परिषदांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे ते पाहूया. लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्हा परिषदांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आलाय.
यामधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स या कंपनीच्या कार्यालयावर पुणे क्राईम ब्रांचनं धडक दिली आहे. एका तक्रारीच्या पडताळणीसाठी क्राईम ब्रांचचं पथक या कार्यालयामध्ये पोहोचलं होतं. तिथे कागदपत्रांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. मात्र ही कोणतीही मोठी कारवाई नसून केवळ तक्रारीची पडताळणी होती. तक्रारीमध्ये तथ्य न आढळल्यामुळे अधिकारी परतले आहेत असं स्पष्टीकरण पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलंय. पुण्यातील वाकडेवाडी परिसरात डिझाईन बॉक्सचं हे कार्यालय आहे. आलिशान असं हे कार्यालय आहे आणि पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचने याच डिझाईन बॉक्सच्या कार्यालयावरती आता या ठिकाणी कारवाई केलेली आहे. आपण पाहू शकतो जी डिझाईन बॉक्स जी कंपनी आहे ती अजित पवारांची राजकीय सल्लागार असणारी ही कंपनी आहे आणि याच कंपनीवरती या महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेल्या आहेत. नेमकी कारवाई कुठल्या कारणास्तव करण्यात आलेली आहे ते अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकलेले नाही. कॅमेरामन विशाल रायपुरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी,